मला असं वाटतं की तुम्ही झेन झी ज्याला आपण म्हणतो त्याच्याशी बऱ्यापैकी जवळ आहात, किंवा झेन झी आज ज्याच्याकडे होप म्हणून बघेल किंवा जरा जास्त जवळीक किंवा जास्त इमिडिएट रिलेट करू शकेल असं आपलं वय देखील आहे आणि अशी आपली विचारधारा देखील आहे आणि अशी आपली मतं देखील सुस्पष्टपणे आपण अनेकदा अनेक मंचांवर मांडत असता. तर असं पाहत असताना आत्ताचा जो झेन झी आहे तो याकडे कसं पाहतो असं तुम्हाला वाटतं जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत असता? आत्ताच्या जेनझीचे दोन मोठे प्रॉब्लेम झालेत, की आपल्याला एक मोठा प्रॉब्लेम असा होता, की आत्ताचा प्रॉब्लेम असा होता, की आपल्या जनरेशनला किंवा आपल्याहून थोडे 1-2 वर्ष पुढच्या जनरेशन्सला पब्लिक सोशलायझेशन किंवा लोकांशी बोलून, लोकांशी चर्चा करून, समाजात 4 गोष्टी बघून, ग्राउंडवरती 4 गोष्टी बघून, ह्या बऱ्याच गोष्टी कळल्या गेलेल्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर इंटरनेट आलं, Googleवरती सर्च करणं, इंटरनेटवरती माहिती शोधणं, मग फेसबुक, ईमेल हा प्रकार आला, मग त्याच्यावरती लाँग फॉर्म रायटिंग लिहिणं, वाचणं, मग त्याच्यानंतर यूट्यूबवरती लाँग व्हिडिओज बघणं, असा एक मोठा प्रकार आणि एक एज्युकेशनल प्रोसेस होत गेलेली. जेनझीजचा एक मोठा प्रॉब्लेम जो आता झाला आहे, की त्यांची सुरुवातच 30 सेकंड बाईट साईज कंटेंटमधनं चालू झाली आहे रील्सच्या फॉर्ममध्ये. आणि त्यांचं विश्व, त्यांचं जग हे एक थोडं त्या 4x4 30 सेकंड फॉर्मॅटमधनं त्यांना स्पष्ट होत गेलं आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी अंडरस्टँडिंगवरच्या लिमिट्स आलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे रिअल इश्यूज काय आहेत आणि रिअल इश्यूज पुढे जाऊन अंगावरती कसे येणार आहेत किंवा त्याची डेप्थ काय किंवा आहे? त्याची डेप्थ काय, ह्याच्यापासून ते बऱ्या अर्थाने दूर राहिलेत, असे एक अंडरस्टँडिंगमध्ये प्रॉब्लेम येतो. आणि ते छोट्या छोट्या गोष्टींमधनं ते अगदी मोठ्या गोष्टींमध्ये येतं. म्हणजे तुम्हाला आता नेपाळचं उदाहरण द्यायला झालं तर आपण नेपाळ आज देश बघितलं तर ॲब्जेक्ट पॉवर्टी आहे. आपल्या इंडियाची दारिद्र्य रेषा किंवा पॉवर्टी लाईनचा जर क्रायटेरिया वापरला तर तो नेपाळ त्याच्याहून बराच खाली आहे असं बरोबर. आपल्याला दिसतं. नक्कीच. मायग्रेशन प्रचंड. मायग्रेशन एक मोठ्या प्रमाणात होतं. मायग्रेशन मोठ्या प्रमाणात होतं हे आपल्याला काय सांगतं, की रोजगार नाही आहे, जॉब्स नाही आहे, पैसा नाही. आज नेपाळमध्ये बघितलं तर मेजॉरिटी हिली रिजन आहे. सोयीसुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. हेल्थकेअर असेल, एज्युकेशन असेल, पाणी, मग त्याच्याचबरोबर बेसिक फॅसिलिटीज, वीज, रस्ते, या सगळ्या गोष्टींचा मोठा अभाव असताना आंदोलन जेनझीजनी कशावर केलं नेपाळमध्ये? इंटरनेट बंद झाल्यावर. आज जर नेपाळमध्ये मोठं आंदोलन व्हायला पाहिजे होतं तर मूलभूत सुविधा आणि मूलभूत हक्क